नमस्कार, मी नितेश बाळकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा. बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो. फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. बे मुर्दा टोंडेऊ, काल आता बहुतेक 15 दिवस झाले आपण मराठी ग्रामर चालू केलं. तलाठी, ग्रामसेवक, सरळ सेवा भरती, पोलीस भरती आणि MPSCची जे मेन्स आहे कंबाईन ग्रुप बी आणि सीची, त्याच्यामध्ये ठीक आहे सगळ्यात जास्त मार्क देणारा टॉपिक आहे आणि आउट ऑफ मार्क या टॉपिकमध्ये मिळवता येते. फक्त शिकवणारा मास्तर बरोबर पाहिजे. तर मी काही बरोबर शिकवत नाही, ठीक आहे, असं मला वाटते. पण जर असं वाटत असेल तुम्हाला मी चांगलं शिकवतो तर क्लास लावा. ऑनलाईनवर फिनिक्स अकॅडमी वर्धा या चॅनलवर उपलब्ध आहे. ठीक आहे, इथं आता काही व्हिडिओ यूट्यूबवर अवेलेबल राहील. त्याच्यानंतर सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला कुठं भेटन तर सर्व व्हिडिओ पाहायला भेटन ॲप्सवर. फिनिक्स अकॅडमी वर्धा नावाची ॲप्स आहे, ते डाउनलोड करा. मोबाईल नंबर टाका, OTP टाका. कचकन डाउनलोड झालं का स्टोअरच्या ऑप्शनवरून तिथे MPSC फाउंडेशन बॅच आहे, सरळ सेवेचं बॅच आहे, ठीक आहे, पोलीस भरतीची आहे, जे पाहिजे ते घ्या. आता पोलीस भरतीची बॅच फास्ट ट्रॅक बॅच चालू आहे 2000 रुपयात. तुला पाहिजे तर ठीक आहे, पटकन घेऊन मोकळ्या होईल. आणि केवळ मराठी लावायचं आहे तर मराठी बी आहे. MPSC फाउंडेशन बॅचमध्ये सर्व व्हिडिओ डिटेल घेतलेले आहे, तिथं तुम्ही पाहू शकता. आणि मराठी व्याकरणचं पुस्तक पाहिजे असेल तर आपलं मॅथचंही पुस्तक आलं, ठीक आहे, मराठी व्याकरणचं, पॉलिटीचं हे पुस्तकंसुद्धा ॲप्सवर उपलब्ध आहे. तुम्ही ॲप्सवर बुक करा, तिथंच पैसे पेड करा, घरी पोस्टानं पोहोचून जाईल. ठीक आहे. हां, चला आज आपण नवीन चॅप्टर पाहू. कोणतं? कालपर्यंत आपण चॅप्टर पाहिले. पहिलं चॅप्टर पाहिलं मराठी ग्रामरचं, भाषा, लिपी व तिचा इतिहास. कोणाचा इतिहास? नाही तर तिचा म्हणजे माझी गर्लफ्रेंड समजा तुम्ही. ठीक आहे, तिचा पाहायचा आहे का? नाही, तिचा आणि माझा इतिहासावर परीक्षेत प्रश्न विचारत नाही. ठीक आहे, कोणाच्या इतिहासावर विचारते? कोणाच्या? भाषेच्या. ठीक आहे, मग आपण पहिलं चॅप्टर पाहिलं भाषा, लिपी व तिचा. दुसरं चॅप्टर पाहिलं आपण आणि खतरनाक चॅप्टर होतं वर्णमाला. मराठीमध्ये एखादा शब्द, एखादं अक्षर कसं तयार होते, ठीक आहे, हे पुरी त्याची हिस्ट्रीच पाहिली. अभि पाहिली का? त्याची जन्मकुंडली पाहिली. त्याच्यानंतर एक चॅप्टर पाहिलं जोडाक्षर. कोणतं? आणि या सर्व चॅप्टरवर आधारित आहे. ठीक आहे, संधी. का पाहिलं? मग काल आपण संधी पाहिली. संधीचे प्रकार पाहिले, स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. त्याच्यातले सगळे नियम पाहिले. आणि त्याच्यानंतर पुन्हा स्वर संधीचे 2 प्रकार पाहिले, पूर्वरूप संधी आणि पररूप संधी. अबे पाहिले का? चोट्यो, त्याच्यावर बी परीक्षेत प्रश्न आले आहेत. हे कंबाईनले प्रश्न आले आहेत, पोलीस भरतीले बी आले आहे. ठीक आहे, काही अधिक असा, काही सा. ठीक आहे, घाम अधिक ओळे, घामोळे. अबे पाहिलं ना? ठीक आहे, तर पूर्वरूप संधी कायले म्हणते आणि पररूप कायले म्हणते हे कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं. आज आता आपण, ठीक आहे, आता झालं गेलं पावलं पण गंगेले मिळालं असं अजित पवार म्हणे. ठीक आहे, कोणाले? पवार साहेबाले. का बा आम्ही तुमच्या पक्षातून फुटून गेलो, आता आम्ही जे काही पापपुण्य केले, 70,000 करोड खाल्ले, याच्याशी आमचा काही लेणं देणं नाही. जे झालं ते पापपुण्य आम्ही तुम्हाला सोडून गेलो आणि मग आम्ही सत्तेत गेलो. ठीक आहे, मग आम्हाला ED CBIची भीती होती, आम्हाला अटक केली असती. ठीक आहे, मग जेलमध्ये राहण्यापेक्षा सत्तेत राहणं परवडन. तर तो म्हणते झालं गेलं गंगेले पावलं. तसंच आता जे चॅप्टर झाले ते झाले गेले गंगेले पावले असं आपल्याला म्हणता येणार नाही, जरी अजित पवारनं असं म्हणलं तरी. कारण आपल्याला हे जेवढे चॅप्टर झाले त्या चॅप्टरवर मिनिमम 4 ते 5 प्रश्न येते. किती? 4 ते 5. 2 प्रश्न तर पहिले याच्यातच येते, पहिल्या 2 चॅप्टरमध्ये, आणि 2 प्रश्न ह्या संधीवर येते. पण 4 प्रश्नाले मरणं नाही. 4 चॅप्टरमध्ये 4 प्रश्न. किती प्रश्न? 4. मग याच्यानंतर आता नवीन सत्यानाश चालू होणार आहे. आता जो सत्यानाश चालू होणार आहे, ठीक आहे, तर हा रोलिंग प्लॅन नाही आहे. आतापर्यंत आपण रोलिंग प्लॅनमध्ये होतो इकॉनॉमिकच्या. ठीक आहे, मागच्या योजनेवर पुढची योजना का राहत होती? डिपेंड राहत होती. आता मागच्या योजनेशी याचा काही संबंध नाही. जुनं घर पाळलं, आता आपण नवीन बांधू. ठीक आहे, जुन्याच घराले प्लास्टर काढून, ठीक आहे, लिपलाप करायचं काम नाही, उखरवाकर करायचं काम नाही. आता कुठं जाणार आपण? नवीन घर बांधाले. का जाणार आहे? नवीन घर. या घराचा जुन्या घराशी दूरपर्यंत काही संबंध नाही. होतं घर आपण पाडून टाकलं, नवीन कॉलम घेतले, नवीन सयाका गिट्टी रेती आणली आणि नव्यापासून आपण बांधकाम सुरू करणार आहे. त्याच्यामुळे जे कोणी आज नवीन आले त्याला काही मागचं वाचण्याची गरज नाही. मागं जे चॅप्टर झाले त्याच्या दूरपर्यंत समोरच्या चॅप्टरमध्ये संबंध येणार नाही. अरे वा सर, इट इज व्हेरी नाईस. ठीक आहे,
अबे चोट्यो मी का म्हणलं समजलं का? हां ठीक आहे. तर मी का म्हणलं समजलं का तुम्हाला? हां तर मी आता जे सांगून राहिलो याच्यानंतरचे सर्व चॅप्टर अगोदरच्या चॅप्टरशी काही संबंधित नाही, पण मात्र पहिले 4 चॅप्टर हे टोटली एकमेकाशी संबंधित होते. म्हणून मी तुम्हाला तिथं वारंवार सांगू का जे चोट्टं गायब राहीन ते उचल्यासारखं माझ्या तोंडाकडं पाहिन. आता इथं एक चॅप्टर एक इंडिव्हिज्युअल प्रकार आहे. का म्हटलं? इथं एक चॅप्टर एक स्वतः ठीक आहे त्याचं इंडिव्हिज्युअल अस्तित्व आहे. ठीक आहे, म्हणजे तो एक चॅप्टर आला का त्याची दुकानदारी आहे. कपड्याचं दुकान तर कपड्याचंच ठीक आहे, मग एकाचं भांड्याचं आहे, मग एकाचं ठीक आहे किराण्याचं आहे. समजलं का? असे दुकानं टाकून बसले हे अलग अलग. त्याच्यामुळे आता जे चॅप्टर पाहणार आहे याचा अगोदरच्या चॅप्टरशी काही संबंध नाही. त्याच्यामुळे जे नवीन आले आज किंवा कोणी नाही आले तर त्याचा मधात जरी आला इथून अनामधातल्या कोणत्या चॅप्टरला आला तर त्याला बस ते तेवढंच चॅप्टर 1-2 दिवसाचं ठीक आहे त्याला समजन नाही तर नाही समजन. ठीक आहे, बाकी तो पुन्हा नव्या चॅप्टरला बसला का त्याला तिथून समजायला लागत. पण इकडच्या चॅप्टरले मी तुम्हाला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली होती. इथं गायब असला का डोंगात डुबते म्हणलं. त्याले का अक्षराची फोड करता आली नाही तर त्याचा धिंगाणा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे चॅप्टर एकामेकावर अवलंबून होते. आता जे आपण पाहणार आहे शब्दाच्या अबे चोट्यो का पाहणार आहे डुकऱ्यो? शब्दाच्या का पाहणार आहे? अबे चोट्यो का पाहणार आहे? याले इंग्लिश मध्ये म्हणते पार्ट ऑफ स्पीच. का म्हणते? का म्हणते? हा. आणि आता बंद मराठीचं ग्रामर याच्यात घुसून आहे. कायच्यात? याच्यात. आता जो पाठ शिकला हा फक्त ठीक आहे पाठ 20% होता. आता 80% पाठ शिल्लक आहे आणि पुरा 80% पाठ याच्यात घुसून आहे. कायच्यात? अबे कायच्यात? शब्दाच्या जाती. अबे कायच्यात घुसून आहे म्हणलं? तुम्हाला लवकर येत जा म्हणलं का बे? क्लास झाल्यावर नाही येत नका जाऊ. मंदात डिस्टर्ब नाही करायचं. याचं असं पहिलेच याचं. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. ठीक आहे, मग शब्दाच्या जाती. ठीक आहे, आता शब्दाची जाती हे इंडिव्हिज्युअल एक एक जाती अलग अलग आहे. मग त्याच्यामुळे अलग अलग चॅप्टर तुम्हाला पाहायला भेटन. आता जशा तुमच्या जाती आहे कुणबी तेली माई ठीक आहे मार मांग अबे आहे ना नावी लोहार सुतार ह्या गाव आहे जाती. जशा तुमच्या जाती तशा ह्या चोट्ट्याच्या बी जाती आहे. शब्दाच्या जाती. कायच्या जाती? अबे कायच्या जाती? अबे कायच्या जाती? हा. आता ए डुकऱ्यो इथं लक्ष द्या. किती जाती आहे? तर शब्दाच्या 8च जाती आहे. किती जाती आहे? कोणीही नवी जात पैदा करू नये. नवीन लेकरं पैदा करणं मराठी ग्रामरमध्ये गुन्हा आहे. ठीक आहे, समजलं का? हम दो हमारे दो. तर इथं 2 आहे, हम दो ठीक आहे हमारे 8. किती? किती? 8. किती? 8. ठीक आहे, तर शब्दाच्या जाती आहे 8. किती आहे? 8. मराठीत 8 आहे, इंग्लिशमध्ये बी 8च आहे. शब्दाच्या जाती किती? आता हे चोट्यो ह्या 8 जाती 2 पार्टमध्ये डिवाइड आहे. किती पार्टमध्ये? 2. म्हणजे तुम्हाला जर म्हणलं ठीक आहे ए शब्दाच्या जातीचे प्रकार किती तर प्रकार म्हणलं तर 2 लिहायचं. किती लिहायचं? हा. आणि जाती म्हणलं तर 8. कोणीही नव्या जातीची डिलिव्हरी करू नये. ठीक आहे, नसबंदी झाल्याच्या नंतर लेकरं पैदा करायचे नाही. चुकून झालं तर ठीक आहे. समजलं का? अबे समजलं का? हां, नाही तर बस घरावर गोटे. किती आहे म्हणलं शब्दाच्या जाती? आणि पुरं आता उरलं सुरलं इंग्लिश ग्रामर पुरं याच्यात घुसून आहे. ठीक आहे, म्हणजे जवळपास 60-70% याच्यात आहे. मग 10 हो 60% समजा, मग 20% मग थोडंसं वेगळे आहे. ते आपण पाहू, सगळेच उधळच घेऊ. शब्दाच्या किती जाती आहे म्हणलं? किती जाती आहे? या 8 जाती 2 प्रकारात डिवाइड केल्या आहे. किती प्रकारात? किती प्रकारात? किती प्रकारात? हा. मग शब्दाच्या जातीचे प्रकार किती प्रकारात ठीक आहे वर्गीकरण केलं तर 2 म्हणायचं. का म्हणायचं? हा. शब्दाच्या एकूण जाती म्हणलं तर 8 लिहायचं. किती लिहायचं? कन्फ्यूज व्हायचं नाही. प्रकार शब्दाच्या जातीचे प्रकार म्हणलं तर 2 आणि शब्दाच्या जाती किती? 8. किती जाती? किती जाती? आता याच्यातल्या ठीक आहे ह्या 2 प्रकारात एक आहे भिकारी. काय कर्जा नाही त्याला भिकारी देतो ना तुमच्या हातात कटोर. ठीक आहे, ठेवतो आरवी नाक्यावर उभं. अल्लाह के नाम से दे दे बाबा, दे दे रे अल्लाह के नाम से दे दे. ठीक आहे, ठीक आहे. पहिली जात आहे भिकारी. कोणती आहे? अबे चोट्यो कोणती आहे?
हा पहिली जात आहे विकारी. कोणती आहे? हा पहिली जात आहे विकारी आणि दुसरी आहे ठीक आहे अविकारी. ठीक आहे, याले म्हणाचं भिकारी आणि याले म्हणाचं श्रीमंत. ठीक आहे, पहिली जात काय? हा भिकारी. काय? भिकारी. त्याले विकारी शब्द आहे. काय? काय? मग कायले विकारी म्हणते? काय नाही सर, विकारी म्हणजे भिकारी. ठीक आहे. अबे चोट्यो कायले विकारी म्हणते? ठीक आहे, आता लक्ष द्या. ए चोट्यो लक्ष द्या. परीक्षेत प्रश्न काय येते? ठीक आहे, आता इथं लक्ष द्या. ठीक आहे, इकडं लक्ष द्या. ठीक आहे. स्मिता उभ्याने गटागटा पाणी पिली पण तिने ग्लास धुवून ठेवला नाही. बयाड पोट्टी. ठीक आहे, ठीक आहे, आता लक्ष द्या. का म्हणते? स्मिता उभ्याने गटागटा पाणी पिली पण तिनं ग्लास धुवून ठेवला नाही. आपल्याला इकडं लक्ष द्या. चोट्यो लक्ष द्या इकडं. मी का म्हणून राहिलो? आता इथं लक्ष द्या. आता हे कोणत्याही शब्दाच्या खालतं अंडरलाईन देईन आणि म्हणून तो शब्द या 8 जातीपैकी कोणता आहे ओळखा. ठीक आहे, मग माझ्या गर्लफ्रेंडच्या नावाच्या खालतं देईन ते अंडरलाईन. स्मिता कोण होय म्हणून करायसरची गर्लफ्रेंड चौथा ऑप्शन राहील. ठीक आहे. असं राहील का? नाही. ठीक आहे, ऑप्शन राहील का हे सर्वनाम होय का विशेषण होय का नाम होय का क्रियापद होय? का होय? नाम होय. का होय? नाम. मग आता उभ्यानेच्या खालतं अंडरलाईन. उभ्याने. ठीक आहे, उभ्याने प्रश्न विचारण. ठीक आहे, खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखांकित केलेल्या शब्दाची जात ओळखा. खालतं ऑप्शन राहील. ठीक आहे, उभ्यान्वी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय. ठीक आहे, विशेषण. ठीक आहे. चोट्यो मग आता स्मिता कशी पाणी पित आहे? क्रिया बदलले. कशी पित आहे? उभ्याने. कशी पित आहे? गटा गटा. हे दोन्ही शब्द क्रियापदाबद्दल माहिती. कशी पित आहे विचारा. कशी पिली? उभ्याने. कशी पिली? गटा गटा. हे दोन्ही शब्द क्रियापदाबद्दल माहिती सांगते. पण याले म्हणते क्रियाविशेषण अव्यय. मग पाणीच्या खालतं पुन्हा अंडरलाईन राहील. हे नाम होय. हे काय होय? अबे पाणी एखाद्या वस्तूला, व्यक्तीला, प्राण्याला किंवा कल्पनेनं जाणलेल्या गोष्टीला दिलेलं नाव म्हणजे का? नाव. मग आता पंच्या खालतं अंडरलाईन देईन म्हणून हे का होय? तर 2 वाक्य 2 शब्दाले जमून देते. त्याले म्हणते उभ्यान्वी. का म्हणते? ते सगळे आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, मग पिलीच्या खालतं अंडरलाईन राहील. हे क्रियापद होय. का होय? क्रियापद होय. वर्ब होय. का होय? वर्ब. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे का? म्हणजे का? हा. ठीक आहे, आता लक्ष द्या. आता आपल्याला पाहायचं आहे असा प्रश्न विचारते बे डुकरे हो. शब्दाच्या 8 जाती आहे. किती जाती आहे? अबे किती जाती आहे? किती जाती आहे? अबे किती जाती आहे? किती जाती आहे? शब्दाच्या जाती किती? हा 8 जाती आहे. किती जाती आहे? 8. आता इकडे लक्ष द्या. चोट्यो शब्दाच्या किती जाती? 8. 4 विकारी आणि 4 अविकारी. 4 भिकारी, 4 नाही तर कर्जा भिकारी. चोट्यो विकारी शब्द आहे. आता विकार म्हणजे का? तर विकार म्हणजे बिमार पडणे. का पडणे? हां, विकार म्हणजे बिमारी. विकार म्हणजे का? पडलं एखादं बिमार. हा 2-3 दिवस हागवून उलट्या, सलाईन लावून. ठीक आहे, आई पाणी देव, लय कसं तरी वाटून राहिलं. मरतो का? मर ना तू. ठीक आहे, ठीक आहे. का पडला या? बिमार. विकार म्हणजे का? बिमार पडणे. विकार म्हणजे का? अबे विकार म्हणजे का? अन घरी जर एक जण बिमार पडलं, एकाले सर्दी पडसा, सगळ्याले एकाने पकडते. 2 दिवस झाले का मायले तापीन, मायले आला का बापाली, मग त्याच्या बहिणीली, सारे बिमार एकाने दवाखान्यात. अबे होते ना. आता तुमच्या घरात आता सीझनच चालू आहे. ठीक आहे, एक बिमार पडणं चालू आहे. ठीक आहे, कवाय थंडी पडते, कवाय गरमी होते, काही समजून नाही राहिलं. हिवाळा लागला का लगेच उन्हाळा चालू होते. ठीक आहे, अबे हो ना. मग जर घरात एकाले हागवून उलट्या लागल्या, कायले विकारी म्हणायचं? जर घरात एकाले हागवून उलट्या लागल्या तर ज्याले हागवून उलट्या लागते, ढळढळ टमरेट घेऊन धावा लागते, त्याले म्हणायचं विकारी. का म्हणायचं? म्हणजे सर
म्हणजे आम्हाला समजलं नाही. तुम्हाला का घंट्या समजणार आहे जोपर्यंत मी सांगणार नाही. विकारी म्हणजे का, तर आता लक्ष द्या. विकारी म्हणजे का, मी शॉर्टकट डेफिनेशन सांगितली. जर एकाने हागवून उलट्या लागल्या, एक बिमार पडला तर घरचे सर्व बिमार. याले डायरिया झाला, यायले बी डायरिया. हे HIV पॉझिटिव्ह असं गिसं काही होणार नाही. ठीक आहे. डायरेक्ट HIV करता का त्याले? ठीक आहे, नाही. ठीक आहे. यायले सर्दी ताप खोकला, यायले बी सर्दी ताप खोकला. एकाले हागून उलट्या लागल्या तर ज्याले शब्दाच्या 8 जाती आहे. किती जाती आहे? 8. एकाले हागून उलट्या लागल्या, ज्याले हागून उलट्या लागते त्याले म्हणायचं इकारी, आणि ज्याले हागून उलट्या लागत नाही त्याले म्हणायचं अविकारी. म्हणजे सर, तर आता सांग तुम्ही, जर नामाच्या लिंग वचन विभक्तीनुसार शब्दाच्या किती जाती आहे? 8. छोट्यो किती जाती आहे? शब्दाच्या 8 जाती आहे. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. आता छोट्यो, नामाचं लिंग बदलवलं किंवा एक वचनचं अनेक वचन केलं, नामाचं लिंग वचन किंवा विभक्ती बदलवल्यावर ह्या 8 चोट्ट्यापैकी जे चोट्टे बदलन त्याले म्हणायचं विकारी. जे चोट्टे घनघडतच नाही त्याले हागून उलट्या जरी लागल्या, बरं आहे का? मला नाही होत बे काही, जाण दवाखान्यात, मरशीन नाही तर साल्या. ठीक आहे, चांगला त्याले इलाज सांगते, दवाखान्यात जा. ठीक आहे. त्याले डायरिया होईल, त्याले खोकला होईल, याले काहीच नाही घंट्याले. ज्याले काहीच नाही होत त्याले म्हणते अविकारी. हे बिमारच पडत नाही. इकडं हागवण उलट्याची साथ येऊ द्या, सर्दी पडशाची येऊ द्या, का कोरोना येऊ द्या, का HIV पॉझिटिव्ह होऊ द्या, त्याला काहीच नाही. कायले त्याले. म्हणजे कसं सर? उदाहरण घ्या, उदाहरण. हो, ठीकच घेतलाय म्या. चोट्ट्यो इकडे लक्ष, डुकरे हो इकडे लक्ष द्या. भूताचा बाजार चोट्ट्यो. मुलगा, अबे मुलगा कावय, हे कावय ना मुलगा. ठीक आहे, याली मुलगी म्हणीन का मी? अबे कावय या. हा, आणि हे कावय कावय. हा, मग हे कावय. अबे हे कावय नाम. अबे नामच होय ना, पण मी आता लिंग बदलवलं. अबे चोट्ट्यो लिंग बदलवलं ना. हा, आता इकडे लक्ष द्या. पहिले नाम कायले म्हणते समजून घ्या. व्हॉट इज मीन बाय नाम? एखाद्या व्यक्तीले, वस्तूले किंवा कल्पनेनं जाणलेल्या गोष्टीले किंवा प्राण्याले दिलेलं नाव म्हणजे का? महाराष्ट्रात कुठे जा विचारा, कराय मास्तर. तो का बयाड? ठीक आहे, लगेच वैकान हा कराय मास्तर, लगेच माझ्या चेहरा लोकांच्या समोर येईल. अबे येईन ना, मोदी म्हणलं अथो का फोकनाड्या. ठीक आहे, हा लगेच. ठीक आहे, अबे बरोबर आहे ना, लगेच येईन. ठीक आहे, का दिलं? नाव. अबे तुम्हाला का दिलं? नाव. मग याले पडदा म्हणते. पडदा का म्हणते? पडदा. याले खिडकी म्हणायचं, याले कूलर म्हणायचं, याले डिजिटल बोर्ड म्हणायचं, याले पेन म्हणायचं, याले शर्ट म्हणायचं, याले पॅन्ट म्हणायचं. त्याच्या अंदर ते मी सांगणार नाही. ठीक आहे, तुमच्या शरीराच्या अवयवाले नाव दिले. याले हात म्हणायचं, याले केस म्हणायचं, याले डोळे म्हणायचं, याले पापण्या म्हणायचं, याले नाक म्हणायचं, जीभ म्हणायचं. ठीक आहे, कावय हे कावय नाम. कावय नाम. मग तुम्ही कुत्र्याला नाव देता. ठीक आहे, जुली. जुली जुली जॉली. इकडं आहे, इकडे. का दिलं? नाम. ठीक आहे, मग घरी गाईच्या वासराला नाव देते लोक. देते ना? अबे देते का? हा, मग हे प्राण्याले, वस्तूले, व्यक्तीले. याले खुर्ची म्हणायची. का म्हणायचं? खुर्ची. याले पुस्तक म्हणायचं. कावय हा, हे कावय. एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, प्राण्याला किंवा कल्पनेनं जाणलेल्या गोष्टीला दिलेलं नाव म्हणजे का? नाव. कल्पनेनं जाणलेल्या म्हणजे सर, ठीक आहे, तर कल्पनेनं जाणलेल्या म्हणजे प्रेम. का? प्रेम. ठीक आहे, माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. काय?
खूप प्रेम आहे. मग ह्या प्रेम असं डाल्यात देते का? 2 डाले ठेव, 1 डालं मले का नाही अश्विनीला द्यायचं आहे, वापस देजो हा तुझ्याकडे राहू दे. ठीक आहे, आता जास्त आहे, काही दिवसांनी कमी होईल तर वापस देजो 1. ठीक आहे, असं डाल्यानं मोजता येते का प्रेम? नाही. पण असं वस्तू गिस्तू आहे का प्रेम? आता हे त्यानं मला मराठी ग्रामरचं पुस्तक मागितलं, मी याला देईन. अबे देत आहे ना. प्रेम असं देता येते का? हे घे प्रेम, आजच्या दिवस ठेव. ठीक आहे, मग वापस देजो मले. ठीक आहे, थोडंसं कमी झाल्यावर. असं होईन का? अबे असं होईन का? प्रेम जिवाया. माझ्या आईचा मायावर लय जिवाळा आहे म्हणते. अबे म्हणते ना. ठीक आहे, जिवाळा दिसते का? जिवाळा दिसते का? जिवाळा. अरे बापा. ठीक आहे, अबे असा जिवाळा दिसते का? ठीक आहे का? असा बा आईनं जिवाळा दिला. ठीक आहे, 2 घमिले पण ठेवला. अबे असं आहे का? प्रेम जिवाळा, वात्सल्य, करुणा, भावना. ठीक आहे, अनुभव आहे त्याले. ठीक आहे, ठीक आहे, भावना. ह्या ज्या गोष्टी आहे ह्या कल्पनेनं जाणल्या आहे. दिसते का तुम्हाला? ठीक आहे, माझा तिच्यावर खूप विश्वास आहे म्हणते, पण वाटलं नव्हतं ती अशी विश्वासघात करण. ठीक आहे, अबे आहे ना विश्वास. ठीक आहे, माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे. ठीक आहे, मग असा विश्वास डाल्यानं मोजून देते का? 2 डाले बंडी भर राहू दे, अर्ध बंडी कुटार वापस देजो. कुटार होय का ते? ठीक आहे, अबे होय का? कल्पनेनं जाणलेल्या गोष्टीले बी लोकांना नाव दिलं का? ठीक आहे, मी एखाद्या मुलीवर प्रेम करत असन त्याला प्रेम म्हणायचं. ठीक आहे, का करायचं? हां, आणि तिनं प्रेमात विश्वासघात केला तर माझ्या भावना दुखावल्या जाईल. भावना, विश्वासघात, प्रेम हे सगळे कल्पनेनं जाणलेले शब्द आहे, ज्याने लोकांना नाव ठेवलं का याले प्रेम म्हणायचं. मग लगेच त्याचं तिच्यावर प्रेम होतं का? लगेच तुमच्यासमोर प्रेम येऊन जाते. ठीक आहे, प्रेम असा डोळ्यानं दिसत नाही श्रीकृष्णासारखा बासरी गिसरी घेऊन. ठीक आहे, पण प्रेम का आहे हे तुम्हाला समजलं. ठीक आहे, समजलं ना. ते काही सांगायला लागते का? ते तर 8व्या वर्गापासूनच माहीत आहे, काही तर 7व्या वर्गापासूनच माहीत आहे. ठीक आहे, हो बाप्पा बाप्पा ते माई होय ते बे ह्याच्यात. ठीक आहे, पहिलेच वाटूनच होतं. ठीक आहे, मग ठीक आहे, पहिलं असते. ठीक आहे, पुन्हा तसं प्रेम होत नसते. मग आता लक्ष द्या, ते कवा बी भेटलं तर आठवण येते आपल्या पहिल्या प्रेमाची. एस टी महामंडळात जाओ का लग्न झाल्यावर जरी गावात आली तरी आठवण येते. मग आता मग तुम्ही मामा होता, आता मामा. तर आता इथं लक्ष द्यावे. काय म्हणते मग नाम? एखाद्या व्यक्तीला, एखाद्या वस्तूला, एखाद्या प्राण्याला किंवा कल्पनेनं जाणलेल्या गोष्टीला दिलेलं नाव याले बल म्हणते, त्याले फॅन म्हणते. हे का दिले आहे? नाम दिले आहे. का दिले आहे? नाम. हे मी का म्हणून राहिलं समजून राहिलं? अबे चोट्ट समजलं का? मग आहे सर्वनाम. वारंवार वाक्यात नामाचा वापर केला तर वाक्य पांचट होते. का होते? का होते? वारंवार वाक्यात नामाचा वापर केला तर वाक्य का होते? अबे का होते? का होते? पांचट. का होते? पांचट होते. का होते? पांचट. ठीक आहे, मग तो पांचटपणा दूर करण्यासाठी, ठीक आहे, ए डुकऱ्यो, तो पांचटपणा दूर करण्यासाठी ठीक आहे वाक्यात सर्वनाम वापरते. मी जर असं म्हणलं, ठीक आहे, मी जर असं म्हणलं, ठीक आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माझ्या गावाला हेलिकॉप्टरनं उतरणार आहे. त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माझ्या गावातल्या शाळेचं उद्घाटन करणार आहे. त्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माझ्या घरी जेवण करायला येणार आहे. त्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माझ्या गावातल्या मोती नाल्याचं उद्घाटन करणार आहे. त्याच्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा शाळेच्या ग्राउंडवर जाणार आहे. सर पागल झाले का? देवेंद्र फडणवीस घुसला का बीजेपी तुमच्या डोक्यात? ठीक आहे का? वरचं हेड गेलं तुमचं. ठीक आहे, आता मी वारंवार नामाचा वापर करत आहे, वाक्य का होते? पांचट. हेच वाक्य मी असं म्हणू शकतो, ठीक आहे, महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या गावाच्या ठीक आहे पटांगणावर हेलिकॉप्टरनं उतरणार आहे. त्यानंतर ते आमच्या गावातील शाळेचं उद्घाटन करणार आहे. त्यानंतर ते माझ्या घरी जेवण करायला येणार आहे. वारंवार नाम वापरलं तर वाक्य पांचट होते. तो पांचटपणा दूर करण्यासाठी त्याच्या जागी जो पर्यायी शब्द येते, ठीक आहे, त्याला काय म्हणायचं? मी जर म्हणलं, ठीक आहे, अश्विनी मला आर्वी नाक्यावर घ्यायला येणार आहे,
त्याच्यानंतर अश्विनीच्या गाडीवर बसून मी मार्केटला जाणार आहे. त्याच्यानंतर मी अश्विनी सोबत ठीक आहे बोरधरणला फिरायला जाणार आहे. त्याच्यानंतर मी अश्विनीला बोरधरण फिरून पुन्हा परत येणार आहे. त्याच्यानंतर अश्विनी आणि मी पिक्चर पागल झाले का? अश्विनी पायी मरता तिच्या पायी ठीक आहे. अश्विनी ठीक आहे. तर या अश्विनीशी माझा पहिले संबंध होता, आता नाही ठीक आहे. त्याच्यामुळे ठीक आहे आता लक्ष द्या रे. आता हेच वाक्य मी म्हणू शकतो, अश्विनी मला आर्वी नाक्यावर घ्यायला येणार आहे. त्यानंतर मी ठीक आहे त्यानंतर मी तिच्या गाडीवर ठीक आहे बसून मार्केटला जाणार आहे किंवा मी तिच्यासोबत मार्केटला जाणार आहे. त्यानंतर ती व मी ठीक आहे नाही ना बे बोरधरण ठीक आहे विसरता का बे ठीक आहे एवढ्या लवकर ठीक आहे. शॉर्ट टर्म मेमरी लॉस आहे तुम्ही ठीक आहे. तर असं नका करू ठीक आहे. एवढा मोठं ठीक आहे एवढं बोरधरणला फिरायला जायचं आहे, प्लॅन कॅन्सल नका करू एक एक मायाला ठीक आहे. आता लक्ष द्या आता लक्ष द्या ठीक आहे. का म्हटलं मी सर्वनाम वारंवार मग पोट्टी असेल तर ती वापरते, पोट्ट असेल तर तो वापरते ठीक आहे. मग थर्ड पर्सन असेल तर ते वापरते. वाक्यात वारंवार नामाचा वापर केला ठीक आहे तर वाक्य पांचट होते. तो पांचटपणा भरून काढण्यासाठी वाक्यात नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणते सर्वनाम. समजलं का अबे डुकरेव? समजलं का? हा. मग त्याच्यानंतर आहे विशेषण. काय अबे काय कशाले विशेषण म्हणते? नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. कायच्याबद्दल नामाबद्दल ठीक आहे. मग पांढरं शर्ट कसं अबे शर्ट कसा? आता हे बा नामाबद्दल शर्ट, पण शर्ट कसं पांढरं म्हणलं तर पांढरं शर्ट डोळ्यासमोर येईल. निळं म्हणलं का ठीक आहे. भगवा फेटा कसा हा फेटा कसा ठीक आहे भगवा. नामाबद्दल भोकणं पोट्ट कसं हा ठीक आहे. पोट्ट कसं नाम होय पोट्ट कसं भोकणं ठीक आहे. कसं भोकणं पोट्ट कसं भोकणं ठीक आहे. लंगडी गाय ठीक आहे. लंगडी ठीक आहे. लंगडी गाय कशी विचारा प्रश्न. गाय कशी? पोट्ट कसं भोकणं. फेटा कसा भगवा. शर्ट कसं डिजिटल बोर्ड कसा डिजिटल. समजलं का? कराय मास्तरचे उभे केस आता पडले आहे ठीक आहे. केस कसे उभे. नामाने प्रश्न विचारला आणि उत्तर भेटलं का पन्नावाचं धरून विशेषण. समजलं का? हे समजलं का? चष्मा व ठीक आहे. अरे बापा का खतरनाक आहे. मला तर तुम्ही तीन दिसून राहिले याच्यातून. गड्डा तर नाही इथं ठीक आहे. तर आता ठीक आहे हिचा फुटका चष्मा कसा ठीक आहे. समजलं का? ठीक आहे. चपट नाक ठीक आहे. डायरेक्ट नागपूर नाक कसं चपट ठीक आहे. समजलं का? हे वय विशेषण. नामाले प्रश्न विचारला का कोणाले प्रश्न विचारला का भेटन विशेषण ठीक आहे. डोंबडी पोट्टी कशी डोंबडी ठीक आहे. कावय हे अबे कावय हे हा. ढवळी गाय ढवळी म्हणजे पांढरी. गाय कशी ढवळी. कावय हा. आकाशी वायर कसा कावय हे कावय. नामाबद्दल हे सगळे विशेषण नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द म्हणजे का मग आहे क्रियापद. मग काय वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा. हा. मी अश्विनीले भेटाले आणि थांबलो किंवा मी अश्विनी
आणि थांबलो. सर का करणार आहे अश्विन सोबत, असं काही करू नका, ठीक आहे, तुमच्यावर खूप विश्वास आहे आमचा, ठीक आहे. आता मी त्याच्यानंतर काही बोललंच नाही. तर तुमच्या मनात लगेच काय बेरी विचारीन का सर अश्विनी सोबत का करणार आहे, ठीक आहे. अश्विनी म्हणत ठीक आहे, अश्विनी म्हणत असन का ह्या मास्तर साला मला पुराच फेमस करून राहते, ठीक आहे. तर तिनं चुकी केली माझ्यासोबत प्रेम करून, ठीक आहे. अबे अबे तिले बी फेमस करत आहे बे. असा कोणी माणूस भेटन का आपल्यासोबत आपल्या गर्लफ्रेंडले बी फेमस करत आहे, ठीक आहे. तर आता लक्ष द्या, ठीक आहे. मी जर म्हणलं ठीक आहे मी अश्विनीला आर्वी नाक्यावर आणि थांबलो. सर तुमच्या मनात का चालू आहे मला माहित आहे. सर आता म्हणान का मी ठीक आहे अश्विनीला आर्वी नाक्यावर ठीक आहे भेटलो असं तुमच्या डोक्यात चालू होतं. हा मी अश्विनीला आर्वी नाक्यावर कनपटात मारली, ठीक आहे. जोपर्यंत मी क्रियापद म्हणत नाही तोपर्यंत वाक्याचा मिनिंगच कंप्लीट होत नाही. म्हणून क्रियापदाची डेफिनेशन आहे. तुमच्या मनात काय होतं, सर आता म्हणन का मी अश्विनीला आर्वी नाक्यावर भेटलो आणि असंच तुमच्या डोक्यात चालू होतं. मी भलतच लावलं, अबे भलतच लावलं ना. मी अश्विनीला आर्वी नाक्यावर कानपटात आणली कारण तिनं मला काय दिला होता, ठीक आहे. तर एक अश्विनी होती, ठीक आहे. एक थी अश्विनी, ठीक आहे. कुठं प्रेम गिंबे, ठीक आहे. तर ठीक आहे. आता ठीक आहे हे जे आहे तर हे ठीक आहे माझ्या गावात बाहेर गावून आली होती, ठीक आहे, मांडव्यात. आणि खूपच सभ्य आहे अशी बस स्टँडवर एक नाही तर मानवी वर्तन नाही करे, ठीक आहे. मानवी वर्तन नाही करे म्हणलं अशी दाखवे मी नाही त्यातली कडीला वाचली, ठीक आहे. खूपच सभ्य. आता एवढी सभ्य राहते बस, ठीक आहे. तर आता ते माय घर होतं बस स्टँडवर, म्हणजे एस टीच माझ्या घराच्या समोर थांबे सकाळची कॉलेजची. आणि माय BSc मी नापास झालो होतो तर मी गावातच होतो दुकानात राहो, ठीक आहे. आता मला हे सकाळी उठायचं जीवावर. मग ते आता माय असं दुकानाच्याच मागं घर लगेच लागूनच चिपकूनच, ठीक आहे. तर मग ते घरी ये बसे गिशे माई बहीणही कॉलेजला जाय तर मग घरीच ये डायरेक्ट, तिची मैत्रीण होती तर मग हां ठीक आहे. नाही अशी खालतं राय, अशी खालतं मान टाकून राय, झोक्कानच मी दुकान उघडायला लागलं अशी पाय हेकडी न जाय, ठीक आहे. तर नवरात्राचा पहिला दिवस होता, मी दुकानात होतो आणि माझ्या घरी घट बसतेच माझे बाबा आतमध्ये पूजा करून राहिले होते. तर फोन आला, ठीक आहे. पहिला फोन उचलला, हॅलो म्हणलं, हॅलो 2 वेळा म्हणलं, कोण बोलत आहे, कोणीच बोललं नाही, ठेवून दिला. पुन्हा फोन आला 5 मिनिटानं, पुन्हा हॅलो कोण बोलत आहे, ठीक आहे, हॅलो कोण बोलत आहे, पुन्हा फोन ठेवून दिला. तिसऱ्यांदा फोन उचलला, ठीक आहे, हॅलो अश्विनी होय का म्हणलं तर हुक कोण म्हणते तर बरं बा म्हणलं, ठीक आहे. तर म्हणलं बोल ना काहून अशी, ठीक आहे, मसनगुट्यासारखी आहे म्हणलं, काही बोलून नाही राहिली काही नाही. तर मला वाटते म्हणे का कोणी दुसरंच आहे. बरं म्हणलं मीच होय बोल, ठीक आहे. तर मग बोललो मी त्याच्यासोबत, मग झालं आमचं सुरू, ठीक आहे, थोडं बोलणं. मग मी एक दिवस सोयाबीन काढत होतो वावरात. ते म्हणे आज फिरायलाच जायचं आहे म्हणे. पागल झाली का म्हणलं, इथं सोयाबीन काढणं चालू आहे, तू ये शिवलाग पोते तर ठीक आहे. तर ते म्हणे मला फिरायलाच जायचं आहे. मी म्हणलं कवाय फिरायला नाही, इतर दिवस फिरायली आहे. म्हणलं आज सोयाबीन काढणं हे टाकून येऊ का म्हणलं, नाही बोरधरणला जाऊ म्हणे. म्हणलं कुठंच नाही जाऊ, ठीक आहे. तर नखरे दुनिया भरायचे होते, ठीक आहे. ठेवलं वर्षभर, दिलं सोडून मग ठीक आहे. तर असे लय किस्से आहे. आयुष्य जगलं पाहिजे, नाही तर का मजा आयुष्यात, ठीक आहे. तर एक गोल्डी नावाची पोरगी होती, गोल्डी,
हा, हे गोल्डी गोल्डी. ठीक आहे. तर मी दुकानात राहो आणि BSc नापास झालो होतो. जिम गिम थोडीशी चांगली बॉडी गिडी होती आपली, स्मार्ट पाहिले. ठीक आहे. आता काही कमी नाही आहे. तर हे MP मध्ये, ठीक आहे, काय MP मध्ये दल्ली नावाचं शहर आहे. MP दल्ली. ती तिथून आली. ठीक आहे. आता मी दुकानात राहो. ठीक आहे, तिच्या मोठ्या वडिलाचा एक पानठेला आपला ठेला होता स्टेशनरीचा, तिथं येऊन बशी. मग आता मीच होय. ठीक आहे. ते पाय माझ्याकडं, मी पाहू तिच्याकडं. ते एक दिवस दुकानात आली 5 रुपये घेऊन. तर मुझे अजवाइन दो बोले. 5 रुपये का अजवाइन. मग मला काही समजलं नाही अजवाइन का होय. आपल्याला माहीतच नव्हतं अजवाइनले का म्हणते. मग ते का नाही मला, ठीक आहे, तिनं जिऱ्याकडं बोट दाखवलं, तिच्यापाशी नेलं. हे अजवाइन नाही आहे बोले. मग तिनं दुसऱ्या रॅकमध्ये बोट दाखवलं. मग तिच्यापाशी सोप नेली. हे नाही होय. मग मी तिला राय दाखवली, राय. मग तिला मी ऊद दाखवला. हे नाही होय. मग तिला मी ओवा दाखवला. हा हे होय म्हणे. ठीक आहे, ये बोले अजवाइन. मग तिला अजवाइन दिली. मग रोज बसायची, ते माझ्याकडे पाहायची, मी तिच्याकडे पाहायचं. ठीक आहे, सुंदर होती. मग मी एक दिवस बाहेर चाललो होतो. माझा तेव्हा जलवास होता. फ्रीडम गिडम गाडी होती तेव्हा माझ्याकडं. ठीक आहे. तेव्हा 16 रंगात फ्रीडम निघाल्या त्या, LML फ्रीडम. तर ती गाडी फ्रीडम अशी उभी कुदू मी गाडी. ठीक आहे. तर मग तिनं का नाही, मी जात होतो तर तिनं एका पोट्ट्याला पाठवलं. ठीक आहे. कोणाला पाठवलं? एका पोट्ट्याला पाठवलं. दादा म्हणे तुझा नंबर मागितला गोल्डीनं. ठीक आहे. मग मी ठीक आहे, कागदावर त्याला नंबर दिला लिहून. मग मी गेलो बाहेर गावले. माझ्यापाशी तो सॅमसंगचा फ्लिपवाला मोबाईल होता, असा अर्धा फ्लिप करे. ठीक आहे. तो म्या लावला. माझ्या बहिणीच्या गावले गेलो मी. ठीक आहे. चार्जिंगवर लावला सकाळी 8 वाजता. मी गेलो टॉयलेटले. तिचा आला त्याच टायमात फोन. ठीक आहे. तो फोन उचलला माझ्या भाऊजीनं. ठीक आहे. हॅलो म्हणे, नितीन आहे का बोले. तर हां बोले. बोलिए ना बोले. नाही बोले, मैं आपसे बहुत प्यार करती हूँ बोले. आपसे. मग त्यानं बोलणं सुरू केलं चांगलं. ठीक आहे. 5-7 मिनिट माझे तोंड घेऊन घासतपर्यंत बोलले ते. आणि म्हणे कोणातरी गोल्डीचा फोन आलता. आणि मग काही विचारू नका, जे माई मजा घे. अरे बा म्हणलं साल. त्या मोबाईल चार्जिंगवर लावला आणि ऐन त्याच वेळेस तिचा फोन याशी. असे लय किस्से झाले आहे माझ्या आयुष्यात. ठीक आहे. पण आपण काही जास्त टेन्शन घेतलं नाही. ठीक आहे. आली तर आली, गेली तर गेली. कोण लोड घेत बसन प्रत्येक पोरीचं. ठीक आहे. अशा लय मरे आपल्यावर. मग आता लक्ष द्या. आता ठीक आहे, अजून लय आहे. ठीक आहे, एक येईल. ठीक आहे. तर आता लक्ष द्या. हे खरे किस्से सांगून राहिलो मी तुम्हाला. ठीक आहे. माझ्या आयुष्यातले कोणताही मास्तर आपलं पर्सनल लाईफ एवढं शेअर करणार नाही. मला का करायचं आहे. आपलं पर्सनल काही आहेच नाही. ठीक आहे. सार्वजनिकच आहे. मग आता लक्ष द्या रे. ठीक आहे. लोक लपून ठेवते. मला हे प्रॉब्लेम समजत नाही. लोक लपून काऊन ठेवते. नाही माझ्या जुन्या प्रेमाबद्दल कोणाबद्दल काही सांगू नको बरं. ठीक आहे. नाही. ठीक आहे. तुला काय वाटते का लोकांना माहीत नाही. अबे साऱ्याच लोकांना माहीत आहे. अख्ख्या गावभर चर्चा आहे तुझ्या प्रेमाची. ठीक आहे. तू म्हणतो लोकांना माहीत नाही. सारे लोक त्या मागं गोष्टी करते. तुम्हाला असं वाटते का तिचे माई 4 डोळे आहे. तुम्हाला कोणी पाहूनच नाही राहिलं. सारी दुनिया पाहते. ठीक आहे. म्हणून तर आता लक्ष द्या. वाक्याचा अर्थपूर्ण करणारा शब्द म्हणजे मग आहे शब्दयोगी अव्यय. हे शब्दाले चुकूनच येते. ठीक आहे. शब्दाले चिपकूनच येते. काय ते, तिच्या घराजवळ माझे घर आहे आणि मी तिच्या घरात मागच्या दरवाजाने जातो. ठीक आहे. तिच्या घराजवळ. आमच्या शाळेमागे नदी वाहते. शाळेमागे. हे जे आहे हे वय शब्दयोगी अव्यय. चिपकूनच येईन. काही हा. मग आता उभ्यान्वी अव्यय कायले म्हणते. तो 2 शब्द किंवा 2 वाक्य ज्याही शब्दानं जोडते
त्याले म्हणते. मग आता हे वाक्य आहे, स्मिता उभ्याने गटागटा पाणी पिली. ठीक आहे, तिने ग्लास धुवून ठेवला नाही. हे दोन वाक्य काय जुळले? पण. ठीक आहे, स्मिता उभ्याने गटागटा पाणी पिली पण तिने ग्लास धुवून ठेवला. आभाळ खूप आले पण पाऊस आला. पक्ष्यांची किलबिलाट सुरू झाली. ठीक आहे, सूर्योदय झाला आणि पक्ष्यांची किलबिलाट सुरू झाली. दोन वाक्य, सूर्योदय झाला, पक्ष्यांची किलबिलाट सुरू झाली. काय जोडलं? आणि याले म्हणते. ठीक आहे, दोन शब्द किंवा दोन वाक्य ज्याही शब्दांना जोडते त्याले म्हणते उभ्यान्वी अव्यय. आणि ह्या लय खतरनाक चॅप्टर आहे भाऊ. ह्या चॅप्टरवर आयोग 8 ते 12 प्रश्न विचारते एका परीक्षेत. किती? काय 4? पुरा गेमच आहे. त्याच्यावरच डिपेंड आहे. मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, केवल वाक्य, पुरं. मी का म्हणून राहिलो, 8 ते 12 प्रश्न येते म्हणलं एकाच चॅप्टरवर. कोणत्या? उभ्याने. खूपच आवडणारा. एवढी पप्पी घेते याची का पप्पी घेऊ घेऊ गाल लाल करून टाकते त्याचा. ठीक आहे, कोणाचा? उभ्यान्वी अव्ययाचा. ठीक आहे, मग त्याच्यानंतर आहे क्रिया विशेषण अव्यय. क्रियापदाबद्दल विशेष माहिती, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द विशेषण. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रिया विशेषण अव्यय. कोणतं? अबे कोणतं? क्रिया विशेषण अव्यय. मग आता लक्ष द्या बे डुकरे हो, इकडे लक्ष द्या. आता इथं लक्ष द्या. आता विचारा क्रियापदाले प्रश्न. ठीक आहे, कशी पाणी पिली? बे कशी पाणी पिली? कशी पिली? उभ्याने. कशी पिली? हे दोन्ही शब्द काय? क्रिया. क्रियापदाबद्दल माहिती सांगते. ठीक आहे, त्याला म्हणायचं क्रिया विशेषण अव्यय. समजलं का? हे समजलं का? ठीक आहे, वैशाली का म्हटलं मी? वैशाली हळूहळू चालते. कशी चालते? कशी चालते? वैशाली हळूहळू चालते. कशी चालते? कशी चालते? कशी चालते? हा विचारा, कशी चालते? वैशाली बद्दल माहिती सांगते का हळूहळू शब्द? नाही, चालते बद्दल. कायच्या बद्दल? हे कावय? कावय? हे क्रियापद होय. क्रिया विशेषण अव्यय. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द क्रिया विशेषण अव्यय. कशी चालते? ठीक आहे. समीर जोरात धावतो. कसा धावतो? धावतो लिहिचा. क्रियापदाले प्रश्न विचारला आणि उत्तर भेटलं का त्याला म्हणायचं क्रिया विशेषण अव्यय. समजलं का? हा. मग त्याच्यानंतर केवल प्रयोगी अव्यय याचा वाक्याचा काही संबंध नसतो. हे जगातील आश्चर्यकारक दुःखद सुखद घटना घडल्यानंतर जे उद्गार उत्स्फूर्तपणे बाहेर पडतात त्यांना म्हणतात केवल प्रयोगी अव्यय. ठीक आहे, एखादी लष्टांटोनी पोट्टी चालली वर तपात मोबाईलवर गावातल्या रस्त्यानं. ठीक आहे, लागली की आपोआप निघते पहिला शब्द औच. का निघते? औच. कावय हे? अबे कावय. ठीक आहे, औच. हा, पोट्ट चाललं, लागली ठेच, आई ग. ठीक आहे, कोणी मन म्हणते का त्याला आई ग? हा. आता समजा रात्री मोबाईल किचडत चाललो आणि निघाला डोम्या. बापरे, केवढा मोठा, डायरेक्ट 4 फूट. ठीक आहे, बापरे केवढा मोठा. काही मोठं काही दिसलं का बाप आठवते, लहान काही झालं का माय आठवते. ठीक आहे, समजलं का? बापरे केवढा मोठा. आता पोट्टी इथून निघाली गाडी घेऊन. ठीक आहे, स्कूटी धूम धूम आणि सीधी जाऊन ठीक आहे बुड्याले कट मारला आणि डिवायडरला जाऊन धडकली. ठीक आहे, तर लगेच पोट्टी म्हणते अरे रे रे ती पडली. लगेच 10 जण धावाले. पोट्ट पडलं, 1 जण मरू दे साल्याने म्हणते. ठीक आहे, अरे रे रे ती पडली. का वय? केवल प्रयोगी अव्यय. अरे रे रे ती पडली. समजलं? समजलं का? ठीक आहे, अबे समजलं का? हां, मग हे आहे केवल प्रयोगी अव्यय. जगातील आश्चर्यकारक दुःखद सुखद घटना घडली का जे उद्गार आपोआप बाहेर पडते. एखाद्यानं उत्तर दिलं शाबाश, लगेच मास्तर नाही शाबाश बस खाली. ठीक आहे, एखाद्यानं शेर मारला वा वा. ठीक आहे, वन्स मोर. ठीक आहे, का म्हणते?
हा वन्स मोर आहे का नाही. मग आपोआप निघते. कोणी मन म्हणते का आता ठेस लागली त्याला म्हणते का मन आहे ग मन म्हणा लागते मन थूक लात मार थूक आहे ग मन असं आहे का काही का खुर्ची टाकतो त्या उरावर आई ग मन आपोआप निघते. त्याला मनाला लावते कोण साप दिसला का बाप रे केवढा मोठा ठीक आहे पडली का अरे रे रे आपोआप निघते. जगातील सुखद दुःखद आश्चर्यकारक घटना घडल्या का जे उद्गार उत्स्फूर्तपणे बाहेर पडतात त्यांना म्हणतात केवल प्रयोगी अव्यय. आणि हे वाक्याच्या सुरुवातीला लिहायचं आणि उद्गारवाचक चिन्ह द्यायचं. समजलं का ठीक आहे अबे समजलं का ठीक आहे. मग असं आहे केवल प्रयोगी अव्यय. आता सर हे प्रकार सांगितले हे भिकारी विकारी नाही सांगितले तुम्ही ठीक आहे. ते भिकारी आणि विकारी का आहे तर ते आपण पाहू. विकारी म्हणजे का आणि अविकारी म्हणजे का. तर ए चोट्यो विकार म्हणजे बिमार पडणे. विकार म्हणजे का अबे विकार म्हणजे का विकार म्हणजे का अबे विकार म्हणजे का हा विकार म्हणजे का हा. मग एकाले हागवण उलट्या लागल्या तर या 8 जातीपैकी ज्याले ज्याले हागवण उलट्या लागते त्याले म्हणायचं विकारी. आणि ज्याले हागवण उलट्या लागतच नाही त्याले डायरिया हो मलेरिया हो डेंगू हो HIV पॉझिटिव्ह हो हे घनघटतच नाही साले म्हणून याले म्हणलाय अविकारी. याच्यावर परिणामच पडत नाही. म्हणजे का तर म्हणते नामाचं लिंग बदलवलं त्याचं वचन बदलवलं किंवा त्याची विभक्ती प्रकार बदलवला तर ज्या ज्या शब्दाच्या जाती बदलते त्याले लिहिल्या विकारी. म्हणजे ह्या बिमार पडते. नामाचं लिंग बदलवलं तर जे जे बिमार पडन ज्याच्या ज्याच्यात बदल होईल. आता ए चोट्यो इकडे लक्ष द्या. ए मुलगा आहे का म्हणा तो मुलगा का ती मुलगी म्हणा तो ती मुलगी ती मुलगा अबे होईन का. मग याच्यासाठी सर्वनाम काय ते बे अबे याच्यासाठी काय ते जसं आता बा मी लिंग बदलवतो मुलगा आता स्त्रीलिंगी घेतो मुलगी नामाचं लिंग बदलवलं तर इथं तो मुलगी होईन का नाही कर ना साले हो अबे घ्यान का. मग का झालं जसं मी लिंग बदलवलं सर्वनाम बदललं. अबे बदललं का डुकरे हो अबे बदललं का हा. म्हणून हे ठीक आहे हे सर्वनाम काय आहे विकारी आहे. नामाचं लिंग बदलवलं का बदलत आहे अबे बदलत आहे डुकरे हो हा. विशेषण आता ठीक आहे आता ठीक आहे हा आपल्या क्लासचा चांगला मुलगा आहे का मुलगा आहे चांगला. भावेश तुझं नाव राज ठीक आहे ठीक आहे. तर राज हा आपल्या क्लासचा चांगला मुलगा आहे ठीक आहे. खरंच चांगला आहे ठीक आहे ठीक आहे. दोस्त हमेशा जलते हैं ठीक है. तो दोस्त को लगता नहीं कि अपने दोस्त की तारीफ हो ठीक आहे. तर आता लक्ष द्या ठीक आहे. ए चांगला मुलगा का म्हटलं अबे मुलगा कसा मग विशेषण चांगला. मी लिंग बदलवतो मुलगी घेतो करता ठीक आहे. चांगली चांगली मुलगा म्हणान का हा चोट्यो चांगला मुलगा आणि मुलगी घेतलं तर लिहान का चांगला मुलगी चांगला मुलगी इकडे ठीक आहे. अबे होईन का लगेच मुलगी आलं तर का झालं चांगली बदललं का विशेषण मुलगा कसा चांगला मुलगी कशी. मी लिंग बदलवल्याबरोबर विशेषण का होत आहे बदल सर्वनाम का होत आहे ठीक आहे. मग आता लक्ष द्या ए आता लक्ष द्या मग ए आता इथं लक्ष द्या ठीक आहे. मग आता क्रियापद का म्हटलं हां ठीक आहे. अश्विनी उभ्याने गटागटा पाणी पिली अन समीर उभ्याने गटागटा पाणी ली जाणं पिलीस. समीर उभ्याने गटागटा पाणी पिली हां पिली ठीक आहे. काही प्रॉब्लेम आहे का तू यात ठीक आहे नाही जी सर ठीक आहे. अबे लिंग बदलवलं ठीक आहे. लिंग बदलवलं का ज्या ज्या शब्दाच्या जाती बदलते मग सर्वनाम बदलते. पोट्ट्यासाठी तो पोट्टीसाठी ती ठीक आहे. पोट्ट्यासाठी चांगला मुलगा चांगली मुलगी ठीक आहे. आणि इथं ठीक आहे ए मुलगा पाणी ठीक आहे पितो आणि मुलगी पाणी पिते. का झालं का होत आहे क्रियापद सुद्धा बदलत आहे कायच्या नुसार
नामाचं लिंग बदलवल्यानंतर. ठीक आहे. मग आता म्याजर, ठीक आहे, याचं लिंगच नाही वचन जरी बदलवलं, मी मुलगे घेतलं, मुलगे म्हणजे अनेक, तर त्याच्यासाठी काही ते अबे ते येईन ना. मग चांगले मुले, अबे मी मुले घेतलं तर मुले अनेक वचनी झालं ना, ते मुले, चांगले मुले. ठीक आहे. आणि ठीक आहे, मुले पाणी पितात, लगेच क्रियापद बदललं. ठीक आहे. नामाचं लिंग बदलवलं का ज्या ज्या जाती बदलते, ज्याले ज्याले हागवून उलट्या लागते, त्याले म्हणायचं विकारी. म्हणजे हे चोट्ट एकटं बिमार नाही पडत, बंदी साथ घेऊन येते घरात. ठीक आहे. याले हागून उलट्या लागल्या, नामाले हागून उलट्या लागल्यावर ज्याले ज्याले हागून उलट्या लागते त्याले म्हणायचं विकारी जाती. असे 4 रस आहे. म्हणजे हे बदललं का ह्या बाजूच्या 3 बी बदलते, बाकीचे घनघटतच नाही साले. ठीक आहे. अजिबात नाही. तुम्ही पहा, आता इथं लक्ष द्या. स्मिता उभ्याने गटागटा पाणी पिली. आता पाहता का बदललं, उभ्याने बदललं का? अबे कावय उभ्याने कशी पिली, कावय क्रिया विशेषण अव्यय, कावय उभ्याने आणि गटागटा. आता स्मिता उभ्याने गटागटा पाणी पिली, मी आता गणपत घेतो. का घेतो? लिंग बदलवतो. अबे लिंग बदलवतो ना, माझ्या गर्लफ्रेंडच्या जागी गण्या घेतो. ठीक आहे. गणपत उभ्यानेच्या जागी बसून येईन का मग? नाही उभ्याने आहे तर उभ्यानंच पिन ना. ठीक आहे. मग आता गणपत उभ्याने, ठीक आहे, गटागटा पाणी पाणी पितो. इथं का होत आहे समजलं का? डायरेक्ट क्रियापद बदललं म्हणून हे विकारी, हे विकारी नाही. मग हे क्रियाविशेषण. मग इथं आलं 2 वाक्याला जोडणार उभ्यानवी. मग आता स्मिता उभ्यानं गटागटा पाणी पिली, पण तिने ग्लास धुवून ठेवला नाही. मग आता मी गणपत घेतो, गणपत उभ्याने गटागटा पाणी, ठीक आहे, गणपत उभ्याने गटागटा पाणी पितो. पण बेचोट्यो पण पंच्या जागी दुसरं येईन का? किंवा घे जाण चोट्यो, असं होईन का? नाही. आता 2 वाक्याला जोडासाठी नामाचं लिंग बदलवलं, पण बदलणार नाही. पण त्याच्यानंतर आहे स्मिता उभ्याने गटागटा पाणी पिली, पण तिने सर्वनाम आलं. का आलं? अबे सर्वनाम आणि डुकरे हो. स्मिता उभ्याने गटागटा, आता स्मिता जागी गणपत घेतो, गणपत उभ्याने गटागटा पाणी पितो, पण त्याने का झालं? का बदललं? सर्वनाम. त्याने ग्लास धुवून ठेवला नाही. ठीक आहे. मग का बदललं नाही? ठीक आहे. उभ्यान्वी अव्यय बदललं नाही, क्रिया विशेषण अव्यय बदललं नाही. बदललं का? अबे बदललं का? डुकरेव बदललं का? ठीक आहे. अबे बदललं का? हा. मग आता लक्ष द्या. आता केवळ प्रयोग अव्यय बदलते का? पा आता पोट्टी बनली, अरे रे 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 ती पडली, पोट आरा रा 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 असं. अरे रे रे ती पडली आणि पोट्ट असन तरी अरे रे रे तो पडला. लिंग बदलवलं, लिंग बदलवलं तर केवळ प्रयोगी अव्यय बदलत आहे का? नाही. केवळ प्रयोगी अव्यय बदलत नाही. ठीक आहे. काऊन रे बाबू? डेमो माया अबे एवढा यूट्यूबवर असतं डेमो आहे बे, काय डेमो घ्यायला लागते. ठीक आहे. ये बस. हां का रे? ठीक आहे. मग आता अरे रे 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 तो पडला आणि अरे रे 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 ती पडली. बदलत आहे का? अबे चोट्यो बदलत आहे का? का बदलत आहे? मी आता खुर्चीच टाकतो. का पाहिलं आता? हे केवळ प्रयोगी नामाचं लिंग बदलवल्यावर बदलत नाही. 4 शब्दाच्या जाती आहे. नामाले हागून उलट्या लागो, का डायरिया हो, का लेकाले मलेरिया हो, त्या घनघटत नाही. का त्याला HIV पॉझिटिव्ह हो, नाम याला काहीच होत नाही. त्याच्यासोबत संबंध ठेवले तरी. समजलं का? मला माहित आहे तुम्हाला एकच संबंध लक्षात येते, दुसरे संबंध लक्षात येत नाही. ठीक आहे. हे समजलं का? मी का म्हणालो समजलं का? मग बदलणारच नाही या 4.
क्रियाविशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय, ठीक आहे, शब्दयोगी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. हे 4 अविकारी आहे. काय अविकारी म्हणजे का, तर नामाचं लिंग बदलवलं, वचन बदलवलं तर हे चोट्टे बदलत नाही, हे तसेच राहते वाक्यात. पण 4 शब्दाच्या जाती वाक्यातल्या बदलन, नामाचं लिंग बदलवलं का 4 बदलन म्हणजे बदलन ते आल्यात. का बदलन, सर्वनाम, नामानुसार सर्वनाम बदलन, विशेषण बदलन, क्रियापद बदलन आणि विशेषण बदलन. ठीक आहे, सर्वनाम बदलन, विशेषण बदलन आणि क्रियापद बदलन कायच्यानुसार. पण नामाचं लिंग बदलल्यावर क्रियाविशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय बदलणार नाही. म्हणून मग विकारीची डेफिनेशन आहे, नामाच्या लिंग वचन विभक्तीनुसार जे जे चोट्टे बदलतात 8 जातीपैकी त्यांना म्हणायचं विकारी. म्हणजे 4 चोट्टे बदलतात, नाम, सर्वनाम, विशेषण. नामाच्या लिंग वचन विभक्तीनुसार ज्या शब्दाच्या जाती बदलत नाही त्यांना म्हणायचं अविकारी. ते आहे क्रियाविशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवळ शब्दयोगी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. मी का म्हणलं समजलं का, मी का म्हणलं समजलं का. किती छान आहे मराठी, मी छान आहे. ठीक आहे, मी छान नाही मग फुकट पोरी मेले असते एवढ्या. ठीक आहे, तुमच्यावर मरते का शेंबडे हो. ठीक आहे, आता बा आरची मला आर्वी नाक्यावर भेटायला आली. आता नाक्यावर, वर काय चिपकून आहे शब्दयोगी. हा, मग आता मी म्हणीन का, ठीक आहे, मी जर म्हणलं गणपत मला, ठीक आहे, गणपत मला आर्वी नाक्या खाली, खाली होईन का नाही. आरची मला, ठीक आहे, भेटायला आर्वी नाक्यावर आली, गणपत मला भेटायला आर्वी नाक्यावर आला, क्रियापद बदललं. ठीक आहे, पण हे घनघटलं का नाही. वर शब्दात जागी खाली वर होईन का नाही, असा घ्याचा गीचा नाही चोट्टे हो. ठीक आहे, बदलत नाही. शब्दाच्या 4 जाती बदलत नाही नामाच्या लिंग वचन विभक्तीनुसार. कोणत्या 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 बोमला क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय. नावच आहे त्याच्यात अव्यय अव्यय अव्यय. ठीक आहे, समजलं का अबे डुकरे, समजलं का. हा, विकारीले दुसरा शब्द आहे सव्यय आणि त्याला म्हणते अव्यय. अव्यय म्हणजे, ठीक आहे, ते घनघटतच नाही, अगाऊ भानगडीत नाही पडत. ठीक आहे, विकार म्हणजे बिमार पडणे, अविकारी म्हणजे बिमार पडत नाही. समजलं का डेफिनेशन झाली याची. बे चोट्यो नामाचे बोमला, अबे बोमला विकारी डेफिनेशन. नामाच्या लिंग वचन विभक्तीनुसार ज्या शब्दाच्या जाती बदलतात त्यांना म्हणायचं विकारी. किती आहे, किती आहे बोमला, 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 बोमला. हा, कावय ह्या कावय कावय जेवण 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 का. ओके, कशाला नाम म्हणायचं. हा, नाम कशाला म्हणायचं. एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, प्राण्याला किंवा कल्पनेनं जाणलेल्या गोष्टीला दिलेलं नाव म्हणजे का, म्हणजे का, म्हणजे का. हे दिलं आहे तुझं नाव साक्षी, दोघी साक्षी काय. ठीक आहे, तर दोघीची रात सारखीच आहे. ठीक आहे, मग साक्षी. ठीक आहे, मग ठीक आहे, राज कुंद्रा नाही आहे ना, आहे ना, कुंद्रावर आरोप लागले आहे. ठीक आहे, तर आता लक्ष द्या, कोणाला काही प्रॉब्लेम याच्यात. सर्वनाम कशाला म्हणायचं, सर्वनाम कशाला म्हणायचं. सर्वनाम वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द. वारंवार नामाचा वापर केला तर वाक्य का होते पानसट, का होते पानसट. पानसट आहे का तुम्ही. ठीक आहे, तर एखाद्या पोरीनं नाही म्हणल्यावर तिले 4 वेळा प्रपोज केलं, तिची कानपटात खाल्ली तर त्याला म्हणायचं पानसट.
ठीक आहे, पानसटची डेफिनेशन वाक्यात उपयोग करा. मग विशेषण कायले म्हणायचं? नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा. नामाले प्रश्न विचारला, जो बी शब्द उत्तर देईल त्याला 50 विशेषण. ठीक आहे, समजलं का? अबे समजलं का? हां. मग क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. ठीक आहे, म्हणजे का? क्रियापद. ठीक आहे, मग आहे का शब्दयोगी अव्यय. चिपकूनच येते ते. काय ते? वर खाली मागे पुढे इकडून तिकडून पुढून मागून वरून खालून. हे काय? शब्दयोगी अव्यय. याची ओळख आहे का? हे चिपकूनच येईन. काही एकटं आलं अलग लिहून तर ते शब्दयोगी अव्यय नसते. समजलं का? नाही, त्याची ओळखणच आहे शब्दयोगी. हे चिपकूनच येईन. ठीक आहे, मी येईपर्यंत तू इथंच थांब. येईपर्यंत चिपकूनच येईन. येई अलग न पर्यंत अलग असं लिहिता येणार नाही. ठीक आहे, तिच्यापासून मी आता दूर राहतो. तिच्यापासून, तिच्या अलग न पासून अलग लिहिता येत नाही. चिपकूनच घ्या लागते तिले. ठीक आहे, तिच्यापासून मी आता दूर राहतो, कारण तिच्यासारखी बदमाश पुट्टी मी आजपर्यंत पाहिली. तर आता लक्ष द्या. ठीक आहे, आपल्या भाषी उदाहरणं अफलातून आहे. ते पुस्तकातले शिकवतच नाही आपण. ठीक आहे, आपले वाक्य अफलातून एव्हरग्रीन राहील. 1857चे वाक्य आपण घेत नाही. ठीक आहे, आपण लेटेस्ट मॉडेल आहे. काय? लेटेस्ट मॉडेल. 1857 सारखं शिकून करायचं काय? ठीक आहे, लक्षात तर राहिलं पाहिजे. ठीक आहे, अबे लक्षात तर राहिलं पाहिजे ना. मी अभ्यास करताना असेच वाक्य विचार करू. ठीक आहे, आणि मग तेच वाक्य तुम्हाला शिकवले. मी काही काही गोष्टी तर अशा आहे का तुम्हाला सांगता येत नाही. आम्ही डिस्कस केलेल्या. एवढे भयंकर पोट्टे होते. शब्द कान्या शिवा म्हणून पाठ करीस आले. ठीक आहे, त्या शिवा इथं सांगता येत नाही. काही काही ट्रिक्स अशा आहे का पुऱ्या शिवा पाठ करून आणल्या होत्या आणि तशाच पाठ केल्या. त्याच्यावर आम्ही किती मार्क घेतले कायच्यावर? ट्रिक्सवर. शिवाच्या ट्रिक्स. शिवा लवकर लक्षात राहते. आम्ही ट्रिक्सच शिवाच्या बनवून टाकल्या होत्या. इथं पोरायला सांगतं तरी पोरीला नाही सांगता येत अशा शिवाय घाणेरड्या. ठीक आहे, मग आता लक्ष द्यावे. मग उभ्यान्वी कायले म्हणायचं? 2 वाक्य किंवा 2 शब्द ज्याही शब्दांना जोडते त्याला म्हणायचं. हां, केवळ प्रयोगी अव्यय पाहिलंच आपण. जगातील आश्चर्यकारक दुःखद सुखद घटना घडल्यानंतर जे उद्गार उत्स्फूर्तपणे बाहेर पडतात त्यांना म्हणतात केवळ प्रयोगी अव्यय. ठीक आहे, तो एका दिवसाचा चॅप्टर आहे. ठीक आहे, ह्या चॅप्टर लय मोठा आहे. कोणता? उभ्यान्वी. तो जीवच घेते मी सांगतो, पण तुम्हाला खूप सोपा आहे. तुम्हाला 11 पैकी 11 मार्क भेटते. 11 जर प्रश्न येतेच बी 8, 9, 10. ठीक आहे, या चॅप्टरवर. कोणत्या? उभ्यान्वी अव्यय. ठीक आहे, मग याच्यानंतर एक चॅप्टर आहे शब्दसिद्धी. कोणतं? तिथं येते 4 ते 5 प्रश्न एकाच चॅप्टरवर. कोणत्या? शब्दसिद्धी. ठीक आहे, हे समजलं? अबे हे समजलं का? हां, काय प्रॉब्लेम? शब्दाच्या जाती किती? किती प्रकार? प्रकार का म्हणायचं? विकारी किंवा सव्यय. विकारी किंवा विकारीची डेफिनेशन नामाच्या लिंग वचन विभक्तीनुसार ज्या शब्दाच्या जाती बदलतात त्यांना काय म्हणतात? त्यांना काय म्हणतात? आणि ज्या बदलत नाही त्यांना म्हणायचं अविकारी. त्यालेच म्हणते अव्यय. काय प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम? जमन. अबे जमन का? उद्या पाहू आपण. पहिली जात कोणती? कोणती? नाम. ठीक आहे, तेरे